श्री स्वामी समर्थ. 18 डिसेंबरला आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार. मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते. मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी खरंच खूप प्रभावी आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण गुरुवारी माता लक्ष्मीची पूजा करून व्रत वैकल्य कथा करत असतो आणि शेवटच्या गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी त्या व्रताचं उद्यापन करत असतो. शेवटचा गुरुवार हा उद्यापनाचा दिवस असतो. 7 सुवासिनींना घरी बोलून त्यांना शृंगाराचे सामान आणि महालक्ष्मीची पूजा करून त्यांना हळदी कुंकू लावून त्यांना जीव घालतो आणि महालक्ष्मीला खिरीचा नैवेद्य आवर्जून आपण शेवटच्या गुरुवारी तरी नक्की दाखवावे. तर मार्गशीर्ष महिना हा खूप प्रभावी असा महिना मानला जातो माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी. म्हणून मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरामध्ये बऱ्याचशा सेवा देखील नक्की करा. तर त्या सेवेमधली एक सेवा म्हणजे महालक्ष्मीचा प्रभावी असा मंत्र जो आहे त्या मंत्राचे किमान एक तरी माळ जप नक्की करा. त्याचबरोबर श्रीसूक्त हा देवी लक्ष्मीला समर्पित एक स्तोत्र आहे जो पूजेमध्ये पठण केले जाते. त्याचं सुद्धा तुम्ही पठण नक्की करा. तर माता लक्ष्मीचा बीज मंत्र असणारा खूप प्रभावी असा हा मंत्र आहे. त्याची किमान एक तरी माळ संध्याकाळी तुम्हाला घरामध्ये जप करायचा आहे. तर तो असा मंत्र आहे, ओम श्री ह्रीं श्रीं कमले कमलाय प्रसीद प्रसीद, श्री ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मीय नमः. खूप प्रभावी असा आणि शुभ मानला जाणारा माता लक्ष्मीचा हा बीज मंत्र आहे. त्याची किमान एक तरी माळ तुम्ही संध्याकाळच्या वेळेमध्ये माता लक्ष्मीची कथा वाचून झाल्यानंतर या मंत्राचा जप नक्की करा आणि नंतर आरती करा. खरंच खूप प्रभावी आहे आणि कुटुंबामध्ये सुखाचं आनंदाचं ऐश्वर्याचं वातावरण राहण्यासाठी खूप प्रभावी असा हा छोटासा मंत्र आहे. त्याचं पठण केल्यामुळे घरामध्ये आनंदाचं वातावरण नक्कीच निर्माण होते आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी खूप प्रभावी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री महालक्ष्मीय नमः.